नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे परप्रांतीय संतोष भागवत हा मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तीचा 7 वर्षीय मुलाचे 3 दिवसांपूर्वी अज्ञात तरुणाने अपहरण केले होते। तो हरवल्याची फिर्याद वडनेर भैरव पोलिसात दाखल झाली असताना पोलीस त्याचा शोध घेत असताना पोलिसांनी गावातील एका संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने मुलाचा खून करून तो मराठी शाळेजवळ मोकळ्या जागेत फेकल्याची माहिती दिली असता पोलिसांनी तेथे जात मृतदेह ताब्यात घेतला। अर्पित कुमार संतोष भागवत असे त्या लहान मुलाचे नाव असून दरम्यान लहान मुलाला एका मंदिरात जळून आपल्या मागे येण्याचा अज्ञात तरुणाचा CCTV समोर आला असून त्या आधारे पोलिसांनी श्वान पथकाद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला। अखेर आज त्याचा मृतदेह शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपात सापडला। या घटनेमुळे वडनेर भैरव गावात चांगलीच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।